सन्मानित करतोय संतोष दादा पाटील रिडगर आई एकविरा केबल नेट सर्व्हिसचे सर्वे सर्वा संतोष दादा पाटील याचा सन्मान आपण पाहतोय इथे मंचावरती केला जात आहे. नंतर पुढचा जो सन्मान आहे तो आपण करणार आहोत बलरामबुवा शेळकेचे गीत गायक आहेत आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. तर आपण इथे सन्मानित करतोय बलराम शेळके साहेबांचा हरिभक्त पारायण एक चांगले गायक आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. तर इथे आपण सन्मानित करत आहोत सन्माननीय अतिथीगण बलरामबुवा शेळके साहेब यांचा सन्मान आपण इथे करतोय. पहा इथे आपण सन्मान केलेला आहे ज्यांच्या आपल्याला फ्लेक्स पाहायला मिळते जे आपल्यातून निघून गेल्या कैलासवासी आनंदआई बापू शेळके यांचे मी म्हणेन पुत्र आहेत आणि आज आईची आठवण त्यांना इथे आल्यानंतर नक्कीच झाली आणि त्यांनी म्हटलं की जो आमचा फोटो तुम्ही काढाल त्यामध्ये आमच्या पाठीमागे आमच्या आईचा फ्लेक्स आला पाहिजे कारण आईचा आशीर्वाद आमच्या नक्कीच अजूनही आमच्यावरती आहे आणि त्यांनी ते सांगितलं. मॅचकडे जाणं महत्त्वाचं आहे. टॉसबॉक्समधून समाचार आहे दर्शनी सामना जो आहे तो सामना आपल्याला पाहायला मिळेल दुंद्रेपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम हंसिका 11 रिडगर वर्सेस कौस्तुभ 11. तर मॅन ऑफ द मॅच आणि बक्षीस आपल्याला द्यायचे आहेत. एक षटकानंतर आम्ही त्याच्याकडे बोलू थोडीशी दिलगिरी व्यक्त करेन. धन्यवाद आकाश. अतिशय आपण पाहतोय एकमेकांच्या लढतीसाठी मैदानावरती जो वाईस क्रिएट केला जातोय धडपड पाहायला मिळते आपापल्या टीमसाठी. पाहुण्यांच्या स्वागतानंतर आपण पाहत आहात श्रीराम 11 चिंचवली. खरं तर मर्यादा पुरुषोत्तम लोकत्व राजा प्रभू श्री रामचंद्र यांच्या कृपा आशीर्वादातून चिंचवली गाव नेहमीच मोठमोठ्या कार्यक्रमांना घेऊन येत असतो आणि त्यातीलच ग्रामस्थ मंडळ चषक 2025 ज्यामध्ये सद्यस्थितीला आपण मॅच पाहतोय हंसिका अँड न्यू भैरवदेव रिडगर विपक्ष कौस्तुभ 11 दुंद्रेपाडा या संघांच्या दरम्यान ही मॅच आणि या मॅच मधील हा षटक पाहतोय पहिला आणि पहिल्या षटकातील हा चेंडू आहे चौथा. यॉर्कर लाईनचा चेंडू यावेळेला एक साइडला उचलण्याचा प्रयत्न परंतु तिथे मिसफील्ड पाहायला मिळाली. जर चेंडू हातात आला असता तर काहीतरी वेगळं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं असतं पण जर तरला या ठिकाणी आपण थारा देणार नाही आहोत. चपलाईनं एक धावसंख्या पूर्ण केली आणि एका विकेटला आपण पहिल्याच चेंडूवरती या षटकात पाहिलं 4 धावा धावपलकावरती रिखटल्या गेल्यात आणि हा पुढील चेंडू पाचारण करील पंचांच्या उजव्या बाजूनं गोलंदाज कैलास. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा त्या ठिकाणी फंबल. पहा तुमचं फंबलनेस हे तुमच्या धावसंख्या वाढवण्यासाठी समोरच्या टीमला नक्कीच मदत करतील. तुम्ही मैदानावरती अगदी कॉन्फिडन्सनं उभं राहणं आणि उभं राहून आपल्या पद्धतीत 100% योगदान देणं फार महत्त्वाचं आहे. WTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पाहत आहात. अप्रतिम दर्जेदार टेनिस क्रिकेट जगतातील ही आपल्या घरच्या मैदानावरती टुर्नामेंट आहे आणि या मॅचला जितके खेळाडू आपल्या टीम सोबत जोडले गेलेत त्यांना आनंद आहे. त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. आपण पाहतोय हा शेवटचा चेंडू आहे या षटकातील आणि अप्रतिम आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. यॉर्कर लाईन पुन्हा एकदा मिड ऑनला मात्र क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न मात्र इथे थ्रो थोडासा बाहेर फेकलाय. तिथे अगदी सेफ लँडिंग झाली आहे
या फलंदाजांची पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट आणि धावपालकावरती रेखाटल्या गेल्या 7 आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आपण जाऊया आकाश शेळके सरांकडे. चला आपण इथून आता मॅन ऑफ द मॅच आणि जी बक्षीस आली होती ती बक्षीस देणार आहोत. त्यासाठी आम्ही इथे मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आहे ते पारितोषिक दिले जात आहे आणि अवॉर्ड जातो आहे समाधान पाटील आणि दीपक गवली या 2 खेळाडूंना अवॉर्ड दिला जाईल. संयुक्तपणे आपण सामनावीर ट्रॉफीचा अवॉर्ड देतोय. मी दोघांना इन्व्हाइट करतो की आपण आपला अवॉर्ड घेण्यासाठी यायचंय. आणि त्यानंतर जे पारितोषिक आलं होतं टीमनं अशी सांगितलेलं आहे की आम्ही जे आमचं पारितोषिक आहे ते आम्ही संयुक्त स्वीकारू आणि आमच्या संपूर्ण टीमसाठी ते पारितोषिक घेणार आहोत. तर आपण ते पारितोषिक देखील देत आहोत. मी रमेश शेठ पाटील साहेबांना विनंती करेन की आपण हा अवॉर्ड देण्यासाठी यायचा. टीमचं आपण पाहतो रिकमेंडेशन आहे की आमच्या काकाकडून आम्हाला अवॉर्ड पाहिजे आणि आपण त्यासाठी आता प्राईज देण्यासाठी जातोय. दिलीप आचार्य यांच्याकडून 1000 रुपये, त्यानंतर रमेश पाटील यांच्याकडून 500 रुपये समाधानसाठी, त्यानंतर 500 रुपये दीपकसाठी, त्यानंतर आपण पाहिलं की कृष्णप्पा घोडा यांच्याकडून समाधानसाठी देखील 200 रुपये आले होते. अशा पद्धतीचं हे पारितोषिक आहे. सर्व रक्कम आपण आता हे टीमकडे जमा करतो. मॅन ऑफ द मॅच जे आहे ती संयुक्तपणे आपले इलन चिंचवली संघाचे खेळाडू नवीन खेळाडू दीपक गवली. आम्ही आधीच चर्चा केली होती की हा खेळाडू मैदानामध्ये आल्यानंतर षटकार मारणार आणि अखेरकार तो पाहायला देखील मिळाला. तर आपण संयुक्तपणे अवॉर्ड देत आहोत. 2200 रुपये कॅश प्राईज आहे. 1000 रुपये अंपायरचे होते ते त्यांना दिलेले आहेत. आपण जयेश चौधरी यावेळेस चेंडू फेकून काढेल. चांगला चेंडू आहे. विकेट किपरला गॅदर करता आला नाहीये परंतु स्टॉप झालाय चेंडू. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. आपण पाहतोय योगेश स्ट्राईक वरती आहे आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय आशिष. 1 विकेट डगआउटला पहिल्या चेंडूवरती गेलाय. मात्र 1 सेकंद फक्त. समाधान कसं वाटतंय थोडक्यात काय सांगशील? पहिला विजय मिळालाय आणि काय परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? हॅलो, खरं सांगायचं म्हणजे पहिल्यांदाच नाईट मॅच गेलो. पहिल्यांदा मॅन ऑफ द मॅच बोलायला हाती चांगलं वाटतं. क्या बात आहे, क्या बात आहे. समाधान काय म्हणशील जिंकला तुम्ही? मी सुद्धा पहिल्यांदाच नाईट मॅच घेतलो आणि पहिल्यांदाच ओव्हर टाकले. बंटी शेळके याचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. आपण जात आहोत सुशांत पाटील यांच्याकडे. एक सूचना आहे. चिंचवली संघ जो आहे श्रीराम इलेव्हन चिंचवली संघ त्या संघाचे सर्व खेळाडू व्यासपीठावरती या, अन्यथा इथून पुढे ज्या कारवाया होतील याच्यावरती आपण सर्वांनी नोंद घ्यायची. यात मॅचेस ज्या चालले तर 2-3 मॅचेस चालल्या नाहीयेत. नाहीतर डायरेक्टली इथून तोंड दाखवायला टीम मध्ये नाही आले ना तरी चालेल. इथे क्लीन बोल्ट दांडी गोल त्रिफळा उद्ध्वस्त केल्यात. या आता मात्र चौकारानंतर या चेंडूवरती सावरलाय डीजे. इथे 11 धावा धावपळकावरती. दुसरा विकेट डगआउटला जाऊन बसलाय एका चौकारानंतर. त्याला देखील थांबवण्यात आता मात्र यश आलंय. नवीन फलंदाज मैदानावरती चेंडूची पाहणी करतोय अश्विन भोपी. धावसंख्या होणं फार महत्वाचं आहे. 5 षटक तुमच्या वाट्याला पहिल्या सत्रात आहेत आणि या 5 षटकांमधील पहिले 4 षटक आहेत ना ते 20 मिनिटाच्या आत समाप्त झाले पाहिजे. त्याची देखील दक्षता घ्या कारण वेळेची शिस्त प्रत्येक खेळाडूला असणं फार गरजेचं आहे, मग ती कुठलीही स्पर्धा असू दे. यावेळेस गोलंदाज जयेश चौधरी पंचांच्या डाव्या बाजूनं आतापर्यंत त्यानं 3 चेंडू फेकलेत, ज्यातील पहिला चेंडू डॉट होता, दुसरा चेंडू चौकार आणि तदनंतर विकेट. हा चौथा चेंडू चांगला चेंडू आहे. यावेळेला पायालगतचा चेंडू ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती थांबलाय. तोपर्यंत सेफ लँडिंग झाली एका धावेची दोन्ही फलंदाजाची आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12च्या घरामध्ये. चेंडू ज्या गतीनं क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय, चेंडूची वाट पाहणं आणि चेंडूवरती धावत जाणं, अशा प्रकारचं गणित आपल्याला आतापर्यंत यंग टॅलेंटमध्ये पाहायला मिळतं, जे हळूहळू मॅचेस खेळता खेळता आपल्याला त्यामध्ये निर्णायक बदल देखील पाहायला मिळत आहेत.
चांगला चेंडू आहे लोअर फुल टॉस. क्षेत्ररक्षकानं त्या ठिकाणी चूक केली आहे, मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूनं जाईल चेंडू. सीमारेषा बाहेर चौकार. साठी टायगर ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाची धनराशी देण्यात येणार आहे. मात्र इथे चौकार आलाय, मिसफिल्ड पाहायला मिळते. सुरुवात चांगली आहे, पार्टनरशिप सजवणं गरजेचं आहे. यावेळी लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, एकानं सोडलं मात्र दुसऱ्यानं त्या ठिकाणी लेग स्लिपला पकडलाय. अवांतरची धावसंख्या येईल. एकूण धावा धावपलकावरती रेखाटल्या जातील त्या म्हणजेच 17 धावा. जयेशनं सुरुवातीचे 3 चेंडू फार महत्वाचे फेकले होते. त्यानंतर आपण पहिल्या चौकारानंतर थोडीशी गडबड त्याच्या या षटकामध्ये पाहायला मिळते. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड विकेटला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू वरती आलाय. एकच धाव मिळेल. 5 चेंडू हातात आल्यानंतर तुमचा थ्रो स्टंप टू स्टंप असणं फार गरजेचं आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट आणि 18 धावा धावपलकावरती. अजूनही फलंदाजीसाठी आशिष आणि अश्विन आता मात्र नॉनस्टॉप पारी करतील का हे पाहूया आपण तिसऱ्या षटकामध्ये. तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर गीत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इथली माती सांगून जाते शिवछत्रपतींची गाथा. सह्याद्रीनेही टेकिला त्यांच्या पुढती माथा. अशा माझ्या स्वराज्याची स्थापना करणाऱ्या महापुरुषाला त्रिवार मानाचा मुजरा. गोलंदाज जयेश नंतर इथे 18 धावा धावपलकावरती पाहतो आणि वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय कैलास, ज्यानं आतापर्यंत चांगली पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली. 5 स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहतो अश्विन भोपी आणि त्याला साथ देताना आशिष. या दोघांना आता मात्र पार्टनरशिप सजवणं गरजेचं आहे. आशिष भोपी स्ट्राईकवरती पाहतोय. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील अगदी यॉर्कर लाईनचा हा चेंडू होता. सटीक गोलंदाजी पाहतोय आपण. पॉपिंग क्रीज आणि स्टंपच्या बरोबर मध्ये फेकण्याचा जो निर्धार गोलंदाजाचा असतो त्यावेळेला खरं तर फलंदाजाला फुटवर्कचा वापर किंवा अप डाऊन बॉडी लँग्वेज करणं तेव्हा कुठे अशा प्रकारच्या चेंडूवरती फटका सजवणं, मात्र तसंच चित्र पाहायला मिळालं नाहीये. पहिला चेंडू फार महत्वाचा फेकला. हा दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू. पहिला चेंडू फेकल्यानंतर इथे उंची कमी, प्रयत्न चांगला आहे. पहा तिथे फार सुंदर प्रयत्न केलाय. त्याला सपोर्टिव्ह फिल्डर देखील त्या ठिकाणी पोहोचलाय. एकच धाव असं वाटलं इथे 2 किंवा 3 धावा होतील किंवा एखाद षटकार मोठा पाहायला मिळेल, पण आपल्या उंचीचा फायदा घेतलाय त्या खेळाडूनं. चेंडू अडवण्यात यश आलंय आणि धावसंख्या मिळाली 19 धावा धावपलकावरती. फुलटॉस चेंडू जसा खराब चेंडू पडला जातोय ना तसा प्रत्युत्तर देण्याचा एक प्रयत्न या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून केला जातोय. आधी आपण आशिषला पाहिलं, त्यानंतर आता अश्विन स्ट्राईक वरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिसटायमिंग स्ट्रोक, बॅटची कडा आणि स्वतः गोलंदाज कॅच स्वरूपात आशिषला मैदानाच्या बाहेर पाठवेल. डीजे अश्विन कॅच आउट मैदानाच्या बाहेर. त्यानंतर मात्र आता नवीन फलंदाज येईल. एका मागोमाग एक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर धावसंख्येचा आराखडा थोडासा विस्कळीत होईल. धावसंख्या अगदी स्लोवर गतीची पाहायला मिळेल, पण
धावसंख्येला वाढवणं फार महत्त्वाचं आहे. आताच्या क्रिकेटमध्ये आपण पाहिलं टीममध्ये जरी 11 खेळाडू असले ना तरी शेवटच्या खेळाडूला देखील आपण चांगलं खेळताना पाहतो. मात्र या दोन टीममध्ये रिडगर आणि दुंद्रेपाडा कशा प्रकारे खेळाडू सामावलेले आहेत ते आपण पाहूया, कारण प्रत्येकाला संधी मिळते आणि सध्याच्या या हंगामामध्ये या नाईट क्रिकेटमध्ये मैदानावरती संधी मिळत आहे. चांगला फटका आहे ऑफसाईडला, क्षेत्ररक्षक तैनात, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल. जसा चेंडू हातामध्ये आलाय ना, चेंडू थेट खालच्या एंडला फेकण्याचा प्रयत्न केला आणि तो सफलतापूर्वक चेंडू हातामध्ये आलाय. जितका वेळ तुमच्या हातामध्ये चेंडू राहतो ना तितक्या धावसंख्या चोरल्या जात आहेत आणि आत्ताचं हेच गणित चांगल्या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र तसं चित्र इथे पाहायला मिळालं नाहीये. आशिष आणि अभिषेक, आता मात्र जास्त धावांचा अभिषेक करावा लागेल या फलंदाजांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे अपील केली आहे पंचांनी बोट आकाशाकडे. आणखी एक विकेट डगआउटला. अभिषेक आशिष बॅक टू द पवेलियन. याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे रिडगर गावचे एक प्रसिद्ध डिस्क जॉकी आमचे DJ सागर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. तसेच आमचे नवनाथ बोपी साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं स्वागत आहे. मंचावरती आपण पाहतोय सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे रिडगर गावचे पोलीस पाटील दीपक पाटील साहेब. त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहतोय एकविरा केबलनेट सर्व्हिसचे सर्वेसर्वा संतोष पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि त्यानंतर एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व आमचे जयवंत बोपी साहेब जे या सामन्याचा आनंद घेत आहेत. मंचावरती सुधीर शेळके साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यांच्या समेत आपण पाहतोय बलरामभाऊ शेळके चिंचवली यांच्याकडून देखील आपण पाहतोय 1500 रुपयाचं आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी आले आहेत. त्यांचे आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. शेवटचा चेंडू आहे. कैलासनं ज्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळली, फार सुंदर गोलंदाजी केली आहे. जसं पहिला षटक आपण त्याचा पाहिला. मात्र इथं फलंदाजांना अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचा ताबा मिळत नाही आहे या गोलंदाजांवर. एखाद फटका खेळल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना थांबवलं जातं. यावेळेला अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, मात्र चेंडू समजला नाहीये. चेंडू येण्या अगोदरच बॅट फिरली गेली आहे आणि डॉट बॉल. बघता बघता इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. एकूण धावा धावफलकावरती 4 विकेटच्या नुकसानीनंतर 20 धावा. डीजे चला, विनंती आहे फारसा वेळ लावू नका. मैदानावरती पाण्याची मागणी केली आहे, पाणी घेऊन जायचं आहे. 20 धावा धावफलकावरती. 5 षटकांचा सामना म्हटल्यानंतर जास्तीत जास्त धावा अगदीच 45च्या पुढे जाणं गरजेचं असेल. तेव्हा कुठेतरी सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला अगदी समोरच्या टीमला गोलंदाजी करण्यासाठी एक चान्स मिळेल. मात्र तशा प्रकारचं चित्र आता तुम्हाला याच इनिंग मध्ये करावं लागेल, कारण मागच्या 3 षटकांमध्ये जे घडलं नाहीये ते आता मात्र तुम्हाला 12 चेंडूंमध्ये या पहिल्या इनिंग मध्ये करणं गरजेचं आहे. आणि कधी कधी असंच होतं, मागच्या 3 षटकांमध्ये जे घडत नाहीये ना ते शेवटच्या षटकातही पाहायला मिळतं. मात्र तसं चित्र अभिषेक आणि नवीन यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? कारण त्यांच्यावरती जो विश्वास फलंदाजी करण्यासाठी मैदानावरती पाठवल्यानंतर आपल्या डगआउटनं ठेवलेला आहे, त्या विश्वासासह फलंदाजी करतील की गोलंदाज पुन्हा एकदा ज्या लयीनं आतापर्यंत गोलंदाजी करत आहेत ती लयबद्धता त्यांची चालू राहील, हा एक प्रश्नचिन्ह आता दोन्ही टीमच्या पाठीराख्यांच्या मनामध्ये अगदी संचार करीत आहे. मात्र तशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं असेल तर तुम्हाला तशी मेहनती करावी लागेल. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट असं सांगितलं जातं. क्रिकेट तुम्हाला आज भरपूर काही देऊ शकतं आणि क्रिकेट खूप मोठं झालंय. क्रिकेटमध्ये पैसा आलाय आणि क्रिकेटमध्ये रोजगार देखील या बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्या गावकऱ्यांचं पाहायला मिळतं. इतकं बदल अगदी साखळी ज्याप्रमाणे बांधलेली असते ना तसंच क्रिकेटच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं. मात्र या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये असणारे खेळणारे खेळाडू ज्यांच्यासाठी हा सगळा तामझाम रचला जातोय त्या खेळाडूंना आपलं नाव कमावण्यासाठी एक उत्तम चान्स या मॅचेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी मैदान चिंचवली पनवेलच्या कुशीतील
चिंचवली गाव अध्यात्माचा वारसा, अगदी परंपरेचा वारसा, रूढी आणि कलेची खाण या गावामध्ये पाहायला मिळते. पहिला चेंडू यावेळेला अगदी चांगला चेंडू आहे. प्रत्येक गोलंदाज आहे ना तो यॉर्कर लाईन शोधण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून या फलंदाजांना थांबवण्यात यावं. आत्ताच्या गोलंदाजांना जर कुठल्या प्रकारचा चेंडू फेकावा तर त्यांचा कॅप्टन किंवा विकेट किपर नेहमी सांगतो की ऑफसाईड वाली यॉर्कर लाईन आणि त्याच बाजूने तुला चेंडू फेकायचा. जी एखादा वाईट पडला तरी पुढच्या चेंडूवरती तुम्ही कमबॅक करू शकता. असं चित्र आतापर्यंत या चौथ्या षटकापर्यंत या टीमचं आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू सार्थक यावेळेला पुन्हा एकदा त्याच लाईनने चेंडू फेकलाय. फुटवर्कचा वापर नाहीये. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. शॉर्ट अप लाईन, फुल्लर लेन, गुड लेन स्पॉट, यॉर्कर लाईन आणि पॉपिंग क्रीज अशा प्रकारच्या लाईन असतात, डॉट असतात जिथे तुम्हाला चेंडू फेकायचे आहेत. मात्र आत्ताचं क्रिकेट जर यंग टॅलेंटचं आपण पाहिलं ना तर एखादा कठीण चेंडू तुम्ही बनवून तो फटका सजवणं हे देखील एक चतुर खेळ आपल्याला पाहायला मिळेल. प्रत्येक वेळेला मात्र इथे तसं चित्र पाहायला मिळेल का? पाहुण्यांचं आगमन आदरणीय घोडगावचे आमचे भगवान शेठ पाटील आणि सतीशजी शेळके साहेब यांचे सासरे यांचं या ठिकाणी शुभागमन होताना दिसत आहे. खरं तर अतिथी देवोभव, मातृदेवोभव म्हणून आईस पूजावं, पितृदेवोभव म्हणून पितांना वंदन करावं, आचार्य देवोभव म्हणून गुरूंसमोर नतमस्तक व्हावं आणि सर्वात महत्त्वाचं आपली संस्कृती, आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपले विचार आपल्याला समजावतात की अतिथी देवोभव, पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आणि आपल्या पनवेलच्या कुशीत या पंचकृषीमध्ये आपले रेशमी ऋणानुबंधांनी जपलेले अनेक नाते आहेत. त्यातील आमचे सासरे खरं तर गोडगावचे आदरणीय भगवान शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. तसेच मयूरजी पाटील साहेब गोडगावचे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. मित्रांनो, माणसांचा जन्म हा घरात होतो परंतु माणुसकी आपल्याला नेमक्या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर सतीशजी शेळके साहेब यांच्या रेशमी ऋणानुबंधांनी बांधलेल्या नात्याला जपण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचंच हे मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते जे अगदी क्लॅरिटीने भरलेलं आहे आणि त्याच क्लॅरिटीची नाती आपल्याला या मंचावरती पाहायला मिळतात. आदरणीय भगवान शेठ पाटील आणि मयूरजी पाटील, आपलं प्रथम शब्द सुमनानं आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि या चौकारानं आमच्या पाहुण्यांचं देखील या चौकारानं स्वागत केलं जातंय. ग्रामस्थ मंडळ चषक 2025 या चौकाराने एकूण धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्यात 24 धावा. मी सांगितलं होतं मागच्या 3 षटकात काय झालं ते महत्वाचं नाहीये, तुम्हाला आत्ता काय करायचंय ते महत्वाचं आहे. ती खुन्नस, ती जबाब आणि तो दरारा टिकून ठेवायचा असेल तर आत्ताच तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. अभि नाही तो कभी नाही. पुढील चेंडू सार्थक याचा पुन्हा एकदा चौकारानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्लिपला चेंडू गेलाय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र त्या अगोदर चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. चौकार. दोन चौकार धावसंख्येचा वेग वाढवतायत. 2 चौकार धावसंख्येचा वेग वाढवतायत. टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळतोय. फलंदाज हिमेश भोपी, चांगला प्रयत्न आहे. सार्थकनं सुरुवातीचे 2 चेंडू फार महत्वाचे फेकले, त्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी पावलं टाकली जात आहेत. फलंदाज हिमेशची 2 चौकार. या चेंडूवरती नेमकं काय चित्र असेल पाहूया. फुलटॉस चेंडू यावेळेला सरळ रेषेत ऑफ साइडला फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेला प्रयत्न आणि थ्रो वरच्या एंडला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने 30 धावा धावपलकावरती. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 30 धावा धावपलकावरती 5 विकेटच्या नुकसानीनंतर आपण पाहतो नवीन आणि हिमेश अजूनही शेवटचं षटक खेळण्यासाठी खेळपट्टीवरती तैनात. डीजे
शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकातील पुढील विवरण आपण या दोन फलंदाजांच्या समवेत पाहणार आहोत. स्ट्राइक वरती रुटेट हिमेश आणि नवीन. हिमेशने आतापर्यंत 2 चौकार लगावलेत, मात्र या षटकामध्ये त्याच्याकडून बऱ्याचशा अशा डगआउट मधून कमीत कमी 15 धावांची आशा असेल. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता, गती अगदी मीडियम होती, पण चेंडू समजला नाहीये. पा आपल्या उंचीचा फायदा. याच्यानंतर सलग फ्रेश मॅच खेळवली जाणार आहे, त्यानंतर विनर विनर मॅचेस याची दक्षता घ्यायची आहे. पुढील चेंडू पहिल्या चेंडू नंतर यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, अवांतर चेंडू. यावेळेस गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र आमचे अंपायर सोडणार नाहीयेत. चैतन्य अवांतर चेंडू घोषित केलाय आणि अवांतरनं धावसंख्येत भर पडली. 31 धावा धावफलकावरती. एक चेंडू मात्र डॉट झालाय. आता उर्वरित या पहिल्या सत्रातील 5 चेंडू हिमेश आणि नवीन यांच्या वाट्याला आणि त्या चेंडूंवरची चपराक कशी पाहायला मिळते. डॉट बॉल. चेंडू समजत नाहीये. परिपूर्ण हतबल केलं या फलंदाजाला, कारण मागच्या 2 चेंडूंवरचा त्याचा कॉन्फिडन्स या 2 चेंडूंवरती लो झालाय की काय असं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं, काही होऊ शकतं. रिव्हर्स अटेम्प्ट. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली आहे, टॅग केला विकेटचा. मात्र येणारा नवीन खेळाडू यस पंच इशारा करतील. यस स्ट्राइक फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना दिसेल, कारण कुठल्याही प्रकारची क्रॉसिंग झाली नव्हती त्या ठिकाणी आणि विकेट किपरनं चपलाईनं तो चेंडू त्या ठिकाणी स्टंपला लावून मैदानाच्या बाहेर पाठवलंय. आता मात्र असं वाटलं या षटकामध्ये 6 चेंडू अगदी सगळ्यांच्या टाळ्या मिळवणारे असतील, पण चैतन्यला ते मान्य नव्हतं. त्यानं 3 चेंडू फेकले आणि धाव फक्त 1 खर्च केली. यापुढील जो सामना आहे तो विजेता वर्सेस विजेता होणार आहे आणि जो पुढचा सामना आहे बघा, त्या संघाचे जे कॅप्टन्स आहेत त्यांनी देखील रिपोर्टिंग करायचे अशी सर्वांना विनंती आहे. नवीन फलंदाज आदर्श शेलार. 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूंवरती 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल, मात्र चेंडू डॉट. सेम डिलिव्हर केला जातोय चेंडू. उंचीचा फायदा. चेंडू समजत नाहीये फलंदाजांना, काय करावं नेमकं या चेंडूवरती. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. तुम्ही जितकी प्रॅक्टिस कराल तितके तुम्हाला चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील. तुम्ही जितका फुटवर्कचा वापर कराल तेवढ्या तुमच्या बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी पाहायला मिळेल. तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या या बॅटला चेंडूवरती स्वार नेऊन शकतो, परंतु इथे तसं चित्र पाहायला मिळत नाहीये. चैतन्य आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च केली. अप्रतिम गोलंदाजी. स्लॉगरचा षटक वाटत नाहीये. अप्रतिम. थांबून ठेवलंय, जकडून ठेवलंय. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. आता चेंडूची उसळी कमी होती. डॉट बॉल पाहायला मिळते. म्हणजे या षटकातील जवळजवळ त्यानं 5 चेंडू फेकलेत, मात्र 1 अवांतरची धावसंख्या देखील आली आहे. कुठल्याही प्रकारची बॅटला लागून एकही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये. क्लीन बोल्ट. दांडी गुल. जर हा अवांतर चेंडू या षटकामध्ये पडला नसता तर आजच्या नाईट मधील हा मॅडन ओव्हर ठरला असता. मात्र 1 धाव मिळाली. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 31 आणि 32 धावांचं टार्गेट 30 चेंडूंमध्ये उभं केलंय. आणि कशा प्रकारे ते चेंडू आणि कशा प्रकारे ते धावसंख्या पूर्ण केल्या जातील ते पाहूया. नुकताच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली असे आपले सगळ्यांचे लाडके, खर तर
भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आज प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादातून ग्रामस्थ मंडळ चषक 2025 मध्ये आपण या ठिकाणी प्लॅटफॉर्म या खेळाडूंसाठी उभं केलं आहे। मित्रांनो, आयुष्य हे खरं तर रंगमंच आहे आणि एक रंगमंच, ज्या रंगमंचावरती आपण सदैव सामाजिक अभिनयातून समाजात नावलौकिक करत असतो आणि समाजात तेव्हाच नावलौकिक होतं ज्या वेळेला आपल्या हृदयामध्ये प्रेमाचं पाझर फुटलेलं असतं। प्रत्येक क्षेत्रामध्ये जशी आपण आपली पावलं उमटवत जाता, सामाजिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, कला क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, आध्यात्मिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली ओळख, आपल्या नावाचा डंका जर तुम्हाला टिकवून ठेवायचा असेल तर तुमच्या शब्दांचा गोडवा, तुमची चांगली विचारधारा आणि तुमच्या समाजातील रेशमी ऋणानुबंधांनी जपलेल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाशी कनेक्टिव्हिटी आणि अशाच प्रकारचं एक व्यक्तिमत्व आपल्या मंचावरती उपस्थित आहेत। खरं तर या मैदानाला आपण अगदी या पूर्ण क्लॅरिटीमध्ये पाहतोय ना, या मैदानावरती खेळणारं जे काही खेळ आहे ना, ते ज्यांच्या सौजन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते खरं तर अमर शेठ शेळके साहेब, भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष, यांचं देखील यांचं या ठिकाणी शुभागमन, तसेच गोडगावचे भगवान शेठ पाटील आणि मयूर पाटील साहेब यांचा मी प्रथम हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। मी विनंती करतोय आयोजकांना, भगवान शेठ पाटील घोट गावचे आमचे आज वेळात वेळ काढून आमच्या या नाईट टुर्नामेंटला भेट देण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत करायचं आहे। आज खरं तर साहेबांबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे। मायेची उबदार शाल, वस्त्रालंकार, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि खरं तर एक ब्रीद छत्रपती शिवाजी महाराजांच्या खरं तर विचारधारेतून आपल्या स्वराज्याला मिळालंय। स्वातंत्र्य हे एक वरदान आहे आणि त्यास प्राप्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे। अशा छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून आम्ही भगवान शेठ पाटील यांचा या ठिकाणी मान सन्मान करतोय। ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे नव्या संकल्पांची आणि ही स्पर्धा आहे तुमच्या आमच्या पाहुणचाराची। म्हणूनच आज आपण यांचं या ठिकाणी स्वागत करतोय। मी विनंती करतोय मयूर शेठ पाटील घोट यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान करूया। मित्रांनो, जितक्या तरुण वयात समाजाची बांधिलकी तुम्ही जपाल तितकं तुमचं नाव आणि समाज तुम्हाला डोक्यावरती घेईल। आज क्रिकेटची स्पर्धा असू दे किंवा चिंचवली सारखे अगदी परंपरा रूढी जपणारे गाव असू दे, जिथे जिथे सामाजिक बांधिलकी जपण्याचा तुम्हाला एक चान्स मिळेल तिथे तिथे तुम्ही नेहमीच निरंतर सदैव आपली पावलं टाकत राहा आणि अशीच तरुण आणि तडफदार पावलं मयूर शेठ पाटील यांचं या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे। तसेच भारतीय जनता पार्टीचे कोषाध्यक्ष तसेच युवा मोर्चा पनवेल तालुका आपले सर्वांचे लाडके आदरणीय वंदनीय माननीय श्री अमर शेठ शेळके यांचं देखील या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे। आम्ही नेहमी सांगतो, ज्याच्या घराची तुळस फुललेली असते त्याच्या घरी पाण्याची कमतरता नसते, जिथे रोज दिवे लागण होते तिथे भक्तीची कमतरता नसते, जिथे शुभंकरोती श्लोक प्रार्थना गुणगुणले जातात तिथे संस्कारांची मांदी असते, जिथे दान देण्याची सवय असते तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण दिली जाते तिथे माणसांची कमतरता नसते। जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आम्ही मंचावरती सर्वांना विनंती करतोय अमर शेठ शेळके यांच्यासाठी। खरं तर या मैदानाला आपण पाहतात ना, त्यांच्या सौजन्यातून हे प्लॅटफॉर्म या सर्व क्रिकेटच्या कलाकारांना उपलब्ध करून दिलाय। खूप खूप धन्यवाद अमर शेठ शेळके साहेब। नावाप्रमाणे तुम्ही समाजामध्ये उंच भरारी घ्या आणि आजपेक्षा अधिक तुमच्यावरती समाज प्रेम करेल अशी आम्ही नक्कीच आज या ठिकाणी आशा द्विगुणित करतोय। तदनंतर सुधीर शेठ शेळके साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी त्यांना विनंती करतोय आपण या। श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली, मी सांगितलं चिंचवली गाव म्हणजे कलेची खाण, आध्यात्मिक वारसा, रूढी परंपरा, नव्या संकल्पांना, नव्या विचारधारांना ग्रामस्थ मंडळ चषक हे नाव आज या टुर्नामेंटमध्ये पाहायला मिळतंय। एक आगली वेगळी संकल्पना आहे। या ग्रामस्थांचा आशीर्वाद,
या चिंचवली गावच्या नवतरुणांवरती आहे आणि म्हणूनच आज आपल्या पंचक्रोशीतील प्रत्येक टीम खेळायला या ठिकाणी येत आहेत आणि म्हणूनच आज आपण पाहुणचार देखील या सर्व अतिथी मान्यवरांचा करत आहोत। ग्रामस्थ मंडळ चषक 2025 श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण जोडले गेलेले आहोत 6 पारितोषिकांना घेऊन आजच्या सेकंड लास्ट नाईट मध्ये। त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया। स्वागतम सुस्वागतम सुमंगलम। आदरणीय भगवान शेठ गायकर साहेब यांच्याकडून खरं तर या प्रकाश ज्योतातील ग्रामस्थ मंडळ चषकासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी आलेली आहे। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत ग्रामस्थ मंडळ चषक। खरं तर या चषकाला आपण लख प्रकाशात या सर्व क्रिकेटच्या खेळाडूंना घेऊन पाहत आहात। याचं संपूर्ण श्रेय भगवान शेठ गायकर आणि मंचावरती उपस्थित असणारे जेवढे अतिथी आतापर्यंत येत आहेत, येणार आहेत आणि येऊन गेलेत त्या सगळ्या अतिथी मान्यवरांचं, आधारस्तंभांचं, सहकार्यांचं, भगवान शेठ पाटील यांचं सर्वांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तदनंतर सेकंड सत्रामध्ये चलूया आपण सुनील लांबोर सरांकडे। थँक्यू। येस, थँक्यू सो मच सुशांत सरांना खरं तर आपण ऐकत होतो। जाऊया या दुसऱ्या डावामध्ये तब्बल 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। 4 बॉलचा खेळ संपला। यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला, खूप चांगला झेल पकडला, विकेटचं पतन, फर्स्ट विकेट गॉन। 7 या धावफलकावरती इथून मात्र पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळते। बॅट्समन बाद झाला तो ठोक डीजे। क्या बात है। गोलंदाजी मार्क वरती अश्विन आपल्याला पाहायला मिळतात। आतापर्यंत या षटकामध्ये त्यांनी मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा झटका दिला। 7 या धावसंख्येवरती खऱ्या अर्थानं 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाला। डीजे अश्विन सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं डीजे माध्यमाच्या भूमिकेमध्ये देखील त्यांना सातत्याने आपण पाहिलंय, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये एक बहारदार खेळ दाखवत असताना मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना प्रभावित करताना आणखी एक विकेट मिळेल का, परंतु तिथे पहा थोडेसे कमी पडलं फिल्डर। 2 धावा आता कंप्लीट होतात। 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल होतात आणि धावफलकावरती एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात। 1 ओव्हरचा खेळ आता संपला। 32 धावांचं लक्ष आणि इथे पहा या लक्ष्याचा ज्या पद्धतीने पाठलाग करायला हवा तशा प्रकारचा पाठलाग इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून सुरू आहे। चोवीस चेंडू 23 धावा, 23 धावा 24 चेंडू। काय करणारा लो स्कोरिंग मॅच आहे आणि ज्याच्या वेळेला लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेला आपण या मॅचेस मध्ये रंगतदारपणा सातत्याने पाहिलेला आणि इथे पहा प्रेक्षकांची एवढीच इच्छा असेल की ही मॅच शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ।
इथे पहा प्रेक्षकांची अफाट गर्दी आपल्याला पाहायला मिळते, जिथे प्रेक्षक खूप चांगली साथ देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. या चौथ्या रात्रीमध्ये खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. आशिष भोपी. आशिष यांचा पहिलाच बॉल स्ट्रोक अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकाराने स्वागत केलं जातं. 13 धावा धावफलकावरती आता आपल्याला पाहायला मिळतात. या बळीला पहा वेग प्रचंड होता परंतु विकेट किपरचे साथ लाभताना पाहायला मिळाली नाही. विकेट किपरच्या माध्यमातून चूक झाल्या आणि इथे पहा अंपायर कळवतात की बाईच्या रूपाने इथून मात्र हे 1 धाव आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. 14 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात इथून जर का तुम्ही डॉट बॉल विकेट जर घेत असाल तर नक्कीच या मॅच मध्ये बॉलिंग करणारा संघ मजबूत स्थितीमध्ये येईल. परंतु इथे पहा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न इथे घडतंय काय. अति घाई संकटाने लालच बुरी बात है. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 बॅट्समन बाद. ठोक डीजे. चौथ्या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होईल. आपल्या गोलंदाजी मार्क वरती आशिषला इथून मात्र सफलता आपल्याला पाहायला मिळत असताना या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. आणि इथे पहा आणखीन एक डॉट बॉल. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हर मधील. पहा काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती जरूर चौकार आला परंतु तदनंतर कमालीचं कमबॅक या गोलंदाजाने इथून मात्र दाखवला. अशी निघाला. ओव्हर द विकेट ना हा तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळाला जो खऱ्या अर्थानं उजव्या हाताच्या फलंदाजाला समजणं थोडंसं कठीण झालं. आणि इथे पहा टप्पा पडल्यानंतर सरळ बॉलनं विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. पुढचा बॉल. या वेळेला देखील पहा जसा बॉल तसा फटका इथून मात्र सजवला परंतु या बॉल वरती फक्त 1च धाव मिळणार. 1 धावेच्या मदतीनं षटक आता संपलंय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आता येणारे 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये तुम्हाला विजयासाठी 17 धाव्यांची गरज आहे. टीम मीटिंग आता बिलकुल चालणार नाही. 3 ओव्हर संपल्यानंतर तुम्हाला आम्ही ड्रिंक्स ब्रेक ची मागणी तुम्ही करता त्यावेळेला आम्ही पाण्याची पूर्तता करतो. त्यावेळेला थोडासा आपल्याला ब्रेक दिला जातो परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपण जास्त प्रकारचा ब्रेक घेऊ शकणार नाही. ही एक महत्त्वाची सूचना आणि खेळाडूंना खऱ्या अर्थाने या सूचनेचं इथून मात्र पालन करावं लागेल. 18 बॉल मध्ये 17 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 17 धावा. काय घडणार या मॅच मध्ये. कोण तो इम्पॉर्टंट गोलंदाज त्या गोलंदाजी मार्क वरती आणला जाईल. त्याच्या हातामध्ये इथून मात्र हे 3रं षटक हाताळण्याची जबाबदारी इथून मात्र सोपवली जाईल. पाहूया ओव्हर नंबर 3 मध्ये आता या गोलंदाजाच्या माध्यमातून कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतात. नवीन यांना सध्या गोलंदाजी मार्क वरती आणलं जाते. 18 बॉल मध्ये 17 करायचे आहेत. गोलंदाज इथून मात्र पुन्हा एकदा तयार होतो बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर 3 मधील पहिला बॉल.
ओ या वेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ रिझर मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चेंडूला उचलतील, फेकी करतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न दाखवला गेला आणि इथे पहा सँडी सर कळवतात की ही दुसरी धाव यशस्वीरित्या कंप्लीट केली आहे की नाही हे आता चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर, टेक्निकल टीम, तिसऱ्या पंचांचा निर्णय आता आपल्यापर्यंत थोड्याच वेळात पोहोचवला जाईल. आणि इथे पहा खर तर तिसरे पंच कळवतात की बॅट्समन दुसरी धाव घेत असताना थोडासा कमी पडला आणि इथे पहा त्यांच्या प्रयत्नाला इथून मात्र अपयश मिळालं आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. चौथी विकेट येऊदाडीची. पनवेल तालुक्यामध्ये सध्या आहोत आणि जर का आपण बघितलं तर खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. बॉल तयार होतोय. यावेळेला देखील बॉल हवेत खेळला. क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि सिंगलला पहा डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. 2 धावांच्या मदतीनं टीमच्या स्कोरबोर्ड वरती पुन्हा एकदा बदल आपल्याला पाहायला मिळतात. एकूण रनसंख्या आपण बघतोय 18 धावा. समीकरण आलं येणारे बॉल 16 आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 14 धावा, 14 धावा 16 चेंडू. इथून जर का डॉट बॉल किंवा विकेट्स आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर निर्माण होईल. परंतु गोलंदाज पहा आतापर्यंत चांगली गोलंदाजी या बॉलरने दाखवली आहे. पुन्हा एकदा नवीन इथून मात्र तयार होतोय. नवीनचा हा बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे खूप चांगला झेल तिथे सोनूने पकडलाय. आणखीन एक विकेट मिळतीये बॉलर नवीनला. बॅट्समन क्रमांक 5 इथून मात्र बाद होतोय. ठोक इथे जर का आपण बघितलं तर ज्या पद्धतीने पत्त्यांचा बंगला खाली पडावा तशा प्रकारे इथे मात्र हा जर का आपण बघितलं तर फलंदाजी करणारा संघ इथून मात्र थोडासा बॅकफुटला ढासळला आणि इथे पहा येणाऱ्या बॅटरला एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र डेव्हलप करावी लागेल. गोलंदाजाचं नक्कीच आम्ही कौतुक करतो ज्या पद्धतीने या बॉलरने या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. जबरदस्त बॉलिंग. 15 बॉलमध्ये आता 14 करायच्या आहेत. यावेळेला देखील आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र नवीनच्या माध्यमातून हा डॉट बॉल आला. तर इथे एक पारितोषिक द्यायचं आपल्याला. अगदी आपण पाहिलं की लास्ट प्रिव्हियस मॅच ज्यामध्ये जीवन पाटीलची फलंदाजी पाहता अशोक पाटील यांनी त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं होतं. ते घेण्यासाठी आम्ही त्यांना विनंती करतो की आपण असाल इथे तर आपण ते घेण्यासाठी द्यायचं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तुमचा या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा चांगला खेळ होईल त्या वेळेला अनेक मान्यवरांच्या वतीनं पारितोषिकं लावली जातात आणि खऱ्या अर्थानं पहा भरपूर चांगली स्पर्धा प्रत्येक जण एन्जॉय करतात. आणखीन एक तेज आणि तरार बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. LBW ची अपील केली गेली आणि पंचांच्या माध्यमातून ती अपील उचलून धरली. लेग बिफोर विकेट बरोबर यष्ट्यांच्या मधोमध हा खेळाडू सापडलाय. धक्का क्रमांक 6 बॅट्समन बाद टू ठोक डीजे. आज आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये जर का आपण बघितलं तर सुशांतजी पाटील सरांना आपण बघतोय ज्या खऱ्या अर्थानं विविध आवाजांसाठी खऱ्या अर्थानं ओळखले जातात आणि अशा मात्र सुशांत पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जर का आपण बघितलं तर प्रवीणजी टेंबे सर
आणि आम्ही सुद्धा आमच्यापर्यंत आपल्यापर्यंत जॉईन झालो आणि याच गावचा एक गोड आवाज अर्थात व्हॉइस ऑफ चिंचवली आकाश शेळके सरांना देखील आपण बघतो. खूप चांगली स्पर्धा आणि खऱ्या अर्थानं समालोचकांची ही मांदी आडी आपल्याला पाहायला मिळते. समीकरण आलं. येणारे बॉल 12 आणि 12 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा, 14 धावा 12 चेंडू. काय घडणार या मॅच मध्ये? या गोलंदाजाने जर जास्तीत जास्त डॉट बॉल विकेट जर मिळवल्या तर नक्कीच बॅटिंग करणाऱ्या टीम समोर इथून मात्र प्रेशर निर्माण होईल. त्याकरिता इथून मात्र तुम्हाला भरपूर कष्ट मेहनत घ्यावी लागेल. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि जर कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. चला बॉलर तयार होतोय. यावेळीचा हा बॉल इथे पहा घडतंय काय विकेट हवी होती आणि ती विकेट मिळतीये रिडगड या टीमला आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक 7 विकेटचं बटन तू ठोक डीजे. बघितलं तर हंसिक अँड न्यू भैरवदेव रिडगर टीमचे पाठीराखे जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळालंय. परंतु पहा बॅटिंग करणारा संघ हळूहळू बॅकफुटला जातोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत त्यांनी 7 विकेट्स गमावलेल्या आहेत. येणाऱ्या नवीन बॅटरला खेळपट्टीवरती टिकून राहावं लागेल. बुद्धिबळाचा इथून मात्र वापर करावा लागेल. आणि इथे पहा डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून शांत दिमागानं आपल्या संघाला आता अडचणीतून बाहेर काढावं लागेल. काय घडणार या मॅच मध्ये? बॉल शिल्लक आहेत 11 आणि 11 बॉल मध्ये 14 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आशिष. यावेळेला आक्रमण केलं गेलं. फिल्डर आहेत. आणखीन एक विकेट मिळतीये आशिषला आणि बॅट्समन इथून मात्र बाद झाला. चले जावचा इशारा इथून मात्र या फलंदाजाला दिलाय. झटका क्रमांक 8 आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन बाद. पाहूया आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विकेट हॅट्रिकची खरं तर संधी आहे. 1 विकेट जरूर या गोलंदाजाने मिळवलेले आहे. अजून 2 विकेटाला खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक साठी मिळवाव्या लागतील. आणि इथे पहा सरळ बॅटनं धावा येणं कठीण चाललंय. इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. उलटा फटका खेळायचा होता. रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला परंतु इथे पहा शांत ठेवलं फलंदाजाला आणि इथून मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. याला म्हणतात कमबॅक. जीवनामध्ये 1 वेळा नव्हे तर 10 वेळा पराभव व्हा परंतु एकदा असं जिंका की समोरच्यानं तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. समीकरण 9 बॉल आणि विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू 14 धावा. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा तयार होतो. यावेळेला पहा बॉल हवेत. विकेट मिळेल का? हो मिळाली आहे. झटका क्रमांक 9 आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतोय. इथे घडतंय काय? एका पाठोपाठ विकेट इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमने अर्थातच कौस्तुभलबन धुंद्रेपाडा या टीमने गमावलेले आहेत. आणि इथे ज्या पद्धतीने जर का आपण बघितलं तर या टीमला आता गळती लागली आहे. बॅट्समन बाद होतात. विकेट येतात परंतु गोलंदाजी करणाऱ्या टीमचा काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशी उल्लेख केला ज्याच्या वेळेला जर का आपण बघितलं तर लो स्कोरिंग मॅचेस असतात त्या वेळेला मात्र त्या मॅचेसमध्ये संघर्षपणा आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतो. आणि इथे पहा तोच संघर्षपणा रिडगर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मात्र 18 या धावसंख्येवरती 9 विकेट
खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमने गमावलेल्या आहेत. आता फक्त एक विकेट बाकी आहे बॅटिंग करणाऱ्या धुंद्रेपाडा या टीमकडे. पाहूया आता कशा रीतीनं इथून मात्र आता धुंद्रेपाडा हा संघ संकटामध्ये सापडला आणि कोणता फलंदाज खऱ्या अर्थानं या टीमच्या अनुषंगाने संकट मोचक म्हणून धावून येणार आहे हे देखील बघायचं आहे. समीकरण 8 बॉल विजयासाठी 14. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाली. भरपूर खरं तर वेळानं ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. एका धाव्याच्या मदतीने धावफलकावरती बदल 19 धावा धावफलकावरती. एक पारितोषिक आहे जे आपले श्रीरामेलन चिंचोली संघाचे कोच आहेत समीर गवळे आणि संतोष शेळके यांचा जो फ्लेक्स आहे त्या फ्लेक्सला जो खेळाडू षटकार लगावून हिट करेल त्या खेळाडूसाठी हरिभाऊ शेळके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. बोलो तयार. 7 मध्ये 13. 7 मध्ये 13ची गरज असताना तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धाव्याच्या मदतीने टीमच्या स्कोर बोर्डवरती बदल. इथे पहा एका धावेसाठी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण येणारे बॉल शिल्लक आहेत 6 आणि धावा करायच्या आहेत 11. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत केवळ फॉर्च्यून कॉलनीमधून जे बिलॉंग करतात त्यांचे प्रमोद दादा कदम यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि अल्पेश पालकर केवाले यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. या त्रिमूर्तीला मी इथे विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि रंगमंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. आपली जागा इतरत्र नसून या मंचावरती आपली जागा आहे तरी या पण मंचावरती आपलं स्वागत आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 11 धाबा. 11 धाबा 6 चेंडू. अजूनही मात्र 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळते. जिथे पहा थोडस बॅटिंग करणारा संघ बॅकफुटला जरूर गेला परंतु जिद्द आणि चिकाटी आपण ठेवलीत तर फ्रंटफूट वरती येण्यासाठी भरपूर वेळ लागणार नाही. इथे तुम्हाला लढावं लागेल. इथे तुम्हाला पडावं लागेल. इथे तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा दाखवावी लागेल या मॅच मध्ये. समीकरण आहे 6 बॉल मध्ये 11ची गरज आता या टीमचा प्रमुख गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती येतोय ज्याच्या खांद्यावरती ही भरपूर मोठी जबाबदारी इथून मात्र दिलेली आहे. आजच्या रात्रीमध्ये तो हिरो बनेल का पाहूया काय घडणार. भविष्याला गोलंदाजी मार्क वरती या स्पर्धेमध्ये 6 बॉल मध्ये 2 धाब्यांची गरज असताना देखील शेवटच्या बॉल पर्यंत सामने जाताना आपण पाहिलेले आहेत. इथे पहा 6 बॉल मध्ये 11ची गरज आहे. दरम्यान आपण पाहतो मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय सतीशदादा बोरकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 1000 रुपये आपल्याला आर्थिक डोनेशन आलेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतो. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. इथे पहा बॉल हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डरला या बॉलचा अंदाज घेता आला नाही आणि तदनंतर पहा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या गेल्या. शेवटची 1 विकेट बाकी आहे बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. म्हणजेच पहा आता 5 बॉल आणि विजयासाठी 9 धाव्यांची गरज आहे. 5 चेंडू 9 धावा. 9 धावा 5 चेंडू. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते आजच्या 4थ्या रात्रीमध्ये. जिथे पहा 5 बॉल मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. आठवावी लागेल अंगद पाटीलची ती गोलंदाजी रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. त्याच 9 धावा डिफेंड केल्या होत्या. इथे पहा काय घडणार. 5 बॉल आणि आता 9 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती यंगस्टर युवा गोलंदाज 22 आपण बघतोय तर स्ट्रायकिंगला सार्थक त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे चांगले फटके लगावण्याची. इथे पहा फुलटॉस बॉल बादची कडा आणि तिथे गली रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉल वरती फक्त सिंगल मिळणार आहे. 4 बॉल मध्ये 8 धाव्यांची गरज आहे. तुझी माझी गाठ धावा आता तुम्हाला करायच्या आहेत 8. 4 चेंडू विजयासाठी 8 धाव्यांची गरज. प्रत्येक बॉल वरती 2 रन्स तुम्हाला आता इथून मात्र धावून काढाव्या लागतील. काय घडणार. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय भावेश.
बोलो तयार. यावेळेला पहा काय बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त तिखट मार आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे पहा डॉट बॉल ऍक्शन रिप्ले. या बॉलचा परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. मुंबईच्या भाषेमध्ये जर का आपण बघितलं तर खाचा मारला असं सुद्धा म्हणलं जातं. कोणी या बॉलला गावठी भाषेमध्ये बुंदा मारला असंही म्हटलं जातं. आणि इथे पहा परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. हा जर सामना जिंकला अश्विन भाऊ यांच्या कॅप्टनशिप खाली रेडगर या टीमने तर खरं तर त्यांना कॅश प्राइज दिलं जाईल तब्बल 2000 गणेश दादा भोपी आणि आकाश दादा शेळके यांच्या वतीनं. आणखीन एक डॉट बॉल आला म्हणजे प्रेशर वाढलंय आता बॅटिंग करणाऱ्या टीमचं. समीकरण पहा 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धाव्यांची गरज आहे. 2 बॉलवरती 2 चौकार किंवा 1 षटकार 1 डबलची गरज आहे. या मॅचचा भरपूर इम्पॉर्टंट बॉल. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे पहा रनआउटची संधी. डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे जिथे 32 धावांचं लक्ष होतं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फिल्डिंग करणारा संघ पहा काय त्यांनी गोलंदाजी केली आहे आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला इथून मात्र पराभूत केलं. अर्थात या मॅच मध्ये विजय प्रस्थापित करत असताना आपल्याला पाहायला मिळाला रिडगर हा संघ काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक गोलंदाजाने खरं तर इथे पहा आपलं बेस्ट देत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. आणि कौस्तुभ 11 खऱ्या अर्थानं धुंद्रेपाडा हा संघ या मॅच मधून पराभूत होतो. खऱ्या अर्थानं जर का आपण बघितलं तर इथे नाराजी व्यक्त केली जाते. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळाला. प्रत्येकाने या मॅचला एन्जॉय केलं. आणि इथे पहा 6 बॉल मध्ये शेवटच्या षटकामध्ये धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या होत्या 11 आणि त्या धावा इथून मात्र डिफेंड झालेल्या आहेत. 22ची कमालीची गोलंदाजी आपण बघितली. चला टॉस